परमार्थ करत नाहीत त्यांना यमाचे दूत न्यायला येतात. त्रास होत नाही, इतका फरक आहे. मरण नाही थांबत. आपण काही पाठांतर केल्यानं मरण थांबेल अशी कल्पनाही करू नका. असं संप्रदायात कुणी सांगितलं पण नाही. हे पाठांतर केल्यानं जर मरण थांबलं असतं तर मथारपणी सगळ्या मुसलमानांनी ज्ञानेश्वऱ्याजवळ घेतले असते. म्हणले असते ज्ञानेश्वरीनं मरण थांबते. आपण 70 वर्ष काय करायचं तर करू, पण इथून ज्ञानेश्वरी असं नसतंय. गळ्यात नाही. ज्ञानेश्वरी पाठ केल्यानं नाही, गाथा पाठ केल्यानं नाही, ज्ञानेश्वरी सारखं गाथ्यासारखं जो वागतो का त्याला मात्र देवाचे दूत न्यायला येत असतात. पाठांतर हा बुद्धीचा प्रकार आहे. ज्याची बुद्धी तेज आहे का त्याला काही पाठ होते. काही काही लोकांना गाणे 200-200 पाठ येतात, काहीला शिव्या पाठ येतात. हा बुद्धीचा प्रकार आहे. तसं एखादी गोष्ट पाठांतर झाली म्हणजे तुमचं मरण थांबतंय असं नाही, फक्त त्रास थांबतो. यमाचे दूत येत नाहीत, देवाचे दूत येतात, कागद घेऊन जातात, इतकं मात्र निश्चित आहे. थांबता येत नाही, देवाला नाही थांबता आलं. येथे नाही उरो आले अवतार, वेरती पामर जीव किती. ज्याने तुम्हा आम्हाला सांभाळण्यासाठी सृष्टीवर अवतार धरलाय त्या देवाला जर वेळ संपल्याच्या नंतर जीवदशेला आल्यावर त्याला थांबता येत नाही. तुमची आमची काय कथा आहे? आपण कोण आहे महाराज? देवाच्या बरोबरीत आपण एखाद्या झुरळाच्या यादीत नाहीत, मच्छराच्या यादीत, एका कीटकाच्या यादीत नाहीत, एखाद्या आळीच्या यादीत नाहीत, एखाद्या फुलपाखराच्या यादीत नाहीत. आपण कुठंच बसत नाहीत त्यांच्या. त्या लोकांना जावं लागतंय. तुमची आमची काय कथा तद्वत न्यायानं स्वर्गीय व्यंकटराव बिराजदार वयस्कर व्यक्ती होते, बऱ्यापैकी त्यांचं वय होतं आणि दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, आयुष्य संपलं, त्यांना जावं लागलं. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित तुम्ही सगळी श्रोते मंडळी, इष्ट मित्र सजन सखे सोयरी ही सगळी काही या ठिकाणी आहे. चांगलं गाव तुमचं की ज्या गावामध्ये वास्कर महाराजांनी एक अजान वृक्षाचा तरू लावला तर तुमच्या रोडवर सुद्धा अजान वृक्ष झाले. एखाद्या वेळेस मी गिरगावात लावायचा प्रयत्न केला तर तो लागणार नाही. तुमच्या इथून बऱ्याच लोकांना ती वृक्ष नेली असतील पण ते लागत नाही. तुमच्या गावात कृपा आहे, ज्ञानोबारायचं मंदिर आहे, सगळं काही आहे. फक्त तुमच्या इथली माणसं मात्र कीर्तनाला तमाशाला बसल्यासारखी बसतेत. विठाल कारण तुम्ही जर असे लांब बसले ना, भविष्यात तुमचे पोर गंध लावतेत का पहा तुमचे नातू. विठाला जवळ जरी आले तर मला काय पैशाचा पाऊस थोडाच पडणार आहे. पण संप्रदायाचा नियम आहे महाराज, किमान संप्रदायात तरी थोडस भीत जा. आम्हाला नका भेऊ, आम्ही कोण लागून गेलो तुमचे. फक्त ज्ञानोबाराय तुकोबाराला भेट जा, विटेवरच्या मालकाला भेट जा, काशीतल्या मालकाला भेट जा, इतकं तरी. कारण म्हातारी माणसं जर अशी लांब लांब बसले मंडपाच्या 400-400 फूट तर तुमचे नातू कसे मंदिरात जातील? आणि काय अपेक्षा करता आपल्या नातवानं मंदिरात जावा? कारण जे चुका घरातली ज्येष्ठ माणसं करत असतात त्या चुका पुढची लोक करत असतात. विठाला मला काय 2 तास ओरडायचं निघून जाईल. चला, उपस्थित सर्व श्रोत्याला प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य या बाजूपासून या बाजूपर्यंत सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. ज्यानं टाळ गळ्यात घेतलाय त्यानं टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणताना वाजी जा. ते काय आमटी प्यायला दिलेले नाही. तो पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या इथं वास्कर महाराजांचा वाद झालेला आहे. शक्यतो पांढऱ्या पॅन्टी कीर्तनात घालत जा ही विनंती करतो. विठाला धोत्राच्या बाबतीत नाही बोलणार, कारण धोत्राला पैसे द्यायला लागतील. 15,000च्या पुढचे सगळ्याच्या खिशाने डबके आहेत, शर्ट फाटूस तर मोबाईल आहेत. फक्त तुम्हाला 500चे धोत्र जवकत नाहीत. हा तुमचा दोष नाही. जाऊ द्या, नकोय आता.
विडाला सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. साऊंडवाले तुम्हालाही धन्यवाद देतो. तारखीच्या संदर्भात स्वतः विठ्ठलराव सचिन बऱ्यापैकी 4-2 तरुण मंडळी फोनवर तारीख घेतली आणि मला भेटण्यासाठी शेलूला आले. 200-250 किलोमीटर 250-300 किलोमीटर पर्यंत मला भेटण्यासाठी महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आले. मला जवळच बालानंद स्वामीच्या तिथं सातवण्याला कीर्तन होतं आणि त्या दिवशी कीर्तनही ऐकलं. आले संध्याकाळी मला बोरेश्वरला कीर्तन होतं. त्यांना वाटे लावला आणि मी पुन्हा बोरेश्वरला गेलो. इतक्या दुरून श्रद्धा भाव आपल्याकडे एक व्यक्ती यावी, आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणा करता कीर्तन व्हावं, भजन व्हावं आणि ते कीर्तन सांगण्याचा मान सन्मान विठ्ठलराव तुम्ही तुमच्या बंधून तुमच्या परिवाराने मला दिला. तुमच्या पूर्ण परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. राहिला प्रश्न व्यंकटराव गेले. महाराज आयुष्य संपल्यावर उद्या बाळू महाराजाला पण जायचं. आता मी शेलूला जाईल असं जर खात्रीनं म्हणत असेल तर नाही म्हणू शकत, कारण माझंही मरण कोण्या वेळेला येणार हे मला काही पत्ता नाही. त्याच्याकरता मी सांगू शकत नाही मी खरंच शेलूला जाईल का. मृत्यू हा अटळ आहे. तद्वज्ञानं व्यंकटरावांना जावं लागलं. किती मोठी माणसं जातात. महाराज आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटत असते का त्या दिवशी कोणाचे सगळ्यांचे पर्याय थांबत असतात. मंगळवेढ्याचे मालक विटेवरच्या मालकांचे निष्ठावंत भक्त संत शिरोमणी चोखोबाराय एका वाक्यात सांगतात, तुटला आयुष्याचा दोरा असते त्या वेळेला त्याचं कनेक्शन जोडण्यासाठी जगात कुठलाही डॉक्टर शिल्लक नाही. ना धन्वंतरी, ना सुषेण, ना देवांचे डॉक्टर अश्विनी कुमार. बाकीच्यांचं तर डोकंच लावू नका. हे सुद्धा त्या आयुष्याची माळ जोडू शकत नाहीत. बाकीच्यांची काय कथा. आणि ती तुटत असते. तद्वज्ञानं व्यंकटरावांना जावं लागलं. 1949 ते 50 साली ज्यांच्याकडे एक शंकराचार्य म्हणून एक पद होतं, ते शंकराचार्य अशा एका पवित्र पदावर ते आरूढ आहेत. त्यांचं नाव आहे समर्थ सद्गुरु स्वामी राम. मोठी माणसं आहेत, अधिकारी महात्मे आहेत. त्या अधिकारी लोकांना पदाची अपेक्षा नसती. हे पदासाठी प्रतिष्ठेसाठी लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला उचलून धरावं, हे आमच्यासारखे एखाद्या किड्यावानी वळवळ वळवळ करते. ते अधिकारी लोक महाराज, ती परमपदाला पोचलेली माणसं, अधिकारी माणसं. शंकराचार्य पदाचा दंड एका व्यक्तीकडे देऊन टाकला. बाबा हे तुम्ही सांभाळा दंड आता. आणि ते विश्व ब्रह्मणा करता निघाले. विश्वाच्या मालकानं, काशीतल्या मालकाने आणि पंढरीतल्या मालकानं मिळून निर्माण केलेली रचलेली ही सृष्टी विधात्याने या सृष्टीतले तीर्थ बघत 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 एका पवित्र गंगेच्या तीरावरती आले. स्वामी राम आहेत. त्या गंगेच्या तीरावर एक सुंदरस गाव वसलेलं आहे. त्या गावात सात्विक सदाचारी पुण्यशील लोक आहेत, विद्वान लोक आहेत. त्या गावामध्ये आचार्यांची संख्या आहे, स्वयंपाक करणारा नाही. पंडिताची संख्या आहे, शास्त्रींची संख्या आहे, योग्यांची संख्या आहे, तप्यांची संख्या आहे, सिद्धांची संख्या. अशी फार अभ्यासू लोक त्या गावात. आणि त्या गावामध्ये स्वामी राम पोचलेत. स्वामी राम आल्याबरोबर फार मोठा त्यांना आदर. शंकराचार्य पवित्र भारत देशातील एका कोपऱ्याचं अधिष्ठान त्यांच्याकडे आहे. शंकराचार्य देव मान्य, वेद मान्य, शास्त्र मान्य, पुराण मान्य, लोकमान्य नाही, देव मान्य. लोकमान्य कोणी होऊ शकते.
कोणी येऊ शकतं. गर्दी काय जमली म्हणजे लोकमान्य झाला, देवमान्य व्हावा, संत मान्य अशा अधिकार. आणि एका शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि सांगितलं आपल्याला फिरून यायचंय. गंगेच्या कडेला फिरत असताना पुढे चालत 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 थोडा उंच वाटा लागला, टेकाड लागला, डोंगर लागला. आणि ते डोंगर चढत असताना त्या शास्त्रीनं सांगितलं, गुरुवर्य कुठं जायचंय? या डोंगरावर एक महात्मा राहतात, त्यांच्या दर्शनाकरता जायचे. शास्त्रीचे पाय माग, शास्त्रीचे पाय माग. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय, काळ सोडत नाही कोणा. शास्त्रीय स्वामी रामांनी सांगितलं, का रे मागे का फिरतो? ऐका ना म्हणे, या डोंगरावर जे महाराज राहतात ते महाराज दगड फेकून मारतात, मी काही येत नाही. ठीक आहे, नको येऊ. मला असं वाटलं तू माझ्या सोबत येशील, तू या परिसरातला रस्ता दाखवशील, याच्याकरता मी तुला सोबत घेतोय. नको येऊ, मी जातो. पण महाराज शंकराचार्यांना कसं सोडा, म्हणून नाईलाजानं हा शास्त्री सोबत चालला. वरी पोचल्याच्या नंतर एक मोठा पाषाण होता, दगड होता. तो दगड एखाद्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये हायवामध्ये बसणार नाही इतका मोठा दगड होता. मला बस उभं राहायला स्टेज केलं, याच्याही पेक्षा मोठा दगड होता. आणि त्याच्यावर ते महात्मा बसलेले होते, पूर्वाभिमुख होते. भगवान सूर्यनारायणाकडे सकाळी 10 वाजता त्यांचं तोंड आहे, पूर्वेकडे तोंड करून, आणि डोळे झाकून भगवंताचं चिंतन करत होते. महात्मे होते महाराज. ना त्याला पैशाची चिंता, न माणसाची चिंता, आपल्याला गाडी भेटेल का, आपल्या माग लोक लागतील का, आपल्याला कोणी बरं म्हणेल का, आपण असं असं केलं म्हणजे आपलं नाव निघल का, काही गरज नाही. त्यांचं नाव काशीतल्या आणि विटेवरच्या मालकाच्या हृदयावर कोरलेलं होतं. ते या अधिकाराचे महात्मे. आणि मला असं वाटतं आपण चमकण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशाची संख्या आहे 150 कोटी, कमी सांगतोय. पुढं सर्कल थोडीशी, आता जर जनगणना केली ना तर 150 कोटी पेक्षा आपल्या देशाची संख्या होईल. तर 150 कोटी मध्ये गिरगावचा बाळू किती चमकल, पाहुण्या रावण्यात चमकल. फार काही झालं तर तुमच्यासारख्या वारकऱ्यात जरासा चमकल. आणि ते बी एकटा आहे का वारकऱ्यात चमकायला? लाखो वारकरी आहेत महाराष्ट्रात. काय उजेड पडणार आहे गिरगावच्या बाळ्याचा? म्हणून ह्या खालच्या मरकेत चमकायचा प्रयत्न करत जाऊ नका. चमकायचंच असेल तर ज्ञानोबा तुकोबारायच्या अंतःकरणात चमका. विठ्ठला महात्मा आहे ते. दादा थोडासा वाढ, चांगली साऊंड सिस्टीम वाढ. ररड्याशिवाय माय पाजित नाही, तुम्ही कशी म्हणल्याशिवाय वाढता. एका पाषाणावर बसलेले स्वामी रामांनी पाहिलं त्यांच्याकडे. महाराज सर्वत्र ऊन पडलेले, पण त्या महात्म्याच्या अंगावर ऊन नाही. म्हणजे सूर्य सुद्धा भीत होता त्या व्यक्तीला. विठ्ठलराव सूर्य भीत होता. सूर्य 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 काय साधू असेल. जंगल भाग होता, वाळलेल्या काड्या, झाडाची पानं अशी वाळून मोडलेली होती, पडलेली. स्वामी रामांच्या पायाखाली पाला पाचोळा चुरळत असताना त्याचा एक आवाज येत होता. तो आवाज कानावर पडल्याबरोबर स्वामी रामांकडे पाहिलं नाही. तोंड पूर्वेकडेच होतं. मांडीवरचे हात छातीवर घेतले, मान वाकली, म्हणजे स्वामी रामांचं स्वागत केलं, स्वामी रामांना नमस्कार केला. हे मोठ्या लोकांचं वागणं असतं. मोठ्या लोकांचं. मोठं कोणाला म्हणायचं असतं माहितीये का? माझ्यात पाया पडा, मी तुमच्या पुढे वाकणारच नाही. याला म्हशीचं पोरग म्हणायचं. याला कोणाचं पोरग म्हणायचं? म्हशीचं पोरग. काय म्हणते तुमच्याकडे? आमच्याकडे आल्या म्हणते, तुमच्याकडे रेड्या. पाया पडून माझ्या पायावर इतका पैशाचा गंज टाका, ज्याच्याकडे पैसे नाहीत ते पाया पडायला पण येऊ नका. हे ओरिजिनल चांगल्या जंगलातलं लांडग. अशी याला मोठं म्हणत नसतात महाराज. मी राम तू राम, तू राम मी राम. अरे मी जरी परमार्थिक असेल तर माझ्या अंतकरणातला राम
तुझ्या पण अंतकरणात राम आहे. एका रामानं दुसऱ्या रामाला नमस्कार करणं, याचं नाव आहे राम राम. याचं नाव आहे रामकृष्ण हरी. याचं नाव आहे जय हरी. याचं नाव आहे जय गोपाल. याचं नाव आहे शरणाथ. तुम्ही जे काही नमस्कार करता ते सगळं. इना देत असताना बाळू महाराजाला किती अभ्यासी बाजूला फेक, पण इना घ्यायला आलेल्या चोपदाराच्या पाया पड. आपल्या संप्रदायाचा दंडक आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. दंडक आहे संप्रदायाचा. जीवानं जीवाला नमस्कार करावा, कारण तो आत्मा हा देव आहे. तो अमर आहे, तो मरत नाही. स्वामी रामांनी लोटांगण घातलंय. पाहाल आई राम आयुष्यात एकमेकाची कधीच भेट नाही. काय ज्ञान असेल हो मंगळवेडेकर, मंगळवेडे होऊन आले मथर. काय गिरगावचा बाळू आवडतो काय माहिती, मंगळवेडा. माझ्या श्रीमंत श्री सद्गुरु चोखोबारायच्या भूमीतून वा वा प्रणाम. पुन्हा एक कुठून व्यक्ती आली हो विठ्ठलराव, मगाशी भेटले होते ते अक्कल. मोबाईल वरच ऐकायचं ना हो, कशाला इतक्या लांब आले. चला तुम्हाला सुद्धा प्रणाम. तरी मी रगील गिरगावचा बाळू आहे. मला काय चोंबाळ्या गप्पा येत नाहीत, करणार बी नाही, आयुष्यात नाही करायच्या. करायच्या असतील याच्यासाठी हाऊत भरून पैसे दिले, कशाला बसू कोणाची बुट चाटली. चांगल्यांना अंत करण्यात ठेव. संप्रदायातल्या लोकांनी दर्जेदार राहिलं पाहिजे. तमाखासाठीच हात पसरायला बेकार चोट. दर्जेदार आई राम काय ज्ञान आयुष्यात कधी भेट नाही. दगडावरनं खाली महात्मा उतरले, काय होतं, धोतर नाही, उपरणं नाही, पंचा नाही, रुमाल नाही, काहीच नाही. पूर्वी नारळ ठवाला एक पोतडं येत होतं का, बोरी बोंद्र असं झिरझिर असते झिरझिर, त्या बोंद्र्यातला अर्धा तुकडा लंगोटीला कमरेला बांधलेला. बोंद्र बोंद्र छाती तरी कपड्याची असती, कोपीन तरी कपड्याची असती. बोंद्र होतं बोंद्र बांधलेलं. बुवा खाली उतरले. आई राम ते राहिलेलं बोंद्र होतं का, एक कमरेला बांधलेलं आणि त्याच्यातला अर्धा तुकडा, त्याचे तुकडे दोन केले पाड्याचे. एक स्वतःला टाकला आणि एक शंकराचार्यांना टाकला. शंकराचार्य बोंद्र्यावर बसले. शंकराचार्य ते शंकराचार्य त्या काळातले. आता एक अभंग पाठ असला तरी बोंद्र्यावर बसायचा नाही. 1949 ते 51 शंकराचार्य पद घेतलेली व्यक्ती, देवमान्य, लोकमान्य नाही, देवमान्य, बोंद्र्यावर बसले. प्रसाद पाहिंगे. स्वामी रामांच्या लक्षात आलं, एवढा मोठा महात्मा म्हणतोय जेवण करा, नाही कशाला म्हणायचं. पण सोबत आलेला भिकारचोट शास्त्री होता. अभ्यास होता त्याला, पण भिकारचोट शास्त्री होता महाराज. भिकारचोट शास्त्री, ते काही सामान्य शास्त्री नव्हता, हरिपाटरी व सासल्याला शास्त्रीचे. पण भिकारचोट. कोणता भिकारचोट, फक्त मलाच मोठं म्हणा, मी दुसऱ्याला मोठं म्हणणार नाही, असा भिकारचोट शास्त्री. आणि आज महाराजाच्या तवाडीत आला. रस्त्यानं जाताना स्वामी रामांपाशी या महाराजाची त्यानं चेष्टा केली. ते आंघोळच करीत नाही, ते गदळच येत, ते दगडच मारते, ते रागीटच आहेत, ते क्रोधीच आहेत, ते आशेच आहेत. हे इचकू लागलं. ज्या रामांना स्वप्नात पाहिलं नाही त्याला राम म्हणून हाका मारणाऱ्याला केलेली कळत नसेल. ते का तुमच्या मायासारखा महाराज होता का कुठे खाणार.
अधिकारी महात्मा आहे, त्रिकाल ज्ञानी. नावानं सांगितलं, हे जल्ला बोले. खापराचं गाडगं होतं. खापराच्या गाडग्यालाच खापराचं गाडगं मातीचं. जल्ला बोले. उतरले नदीत खाली, गंगेत तीर्थात आणि पाणी आणलं. इधर आईये. स्वतःच्या खालचं बोंद्र देऊन टाकलं. बसायला घेतलं का ते बोंद्र, आणि हात घातल्याबरोबर चाकू काढा. नव्हता चाकू रे सचिन. हात मांडी खाली घातला की सुरी का. ये लेके जा बोले. अभी एक प्रेत बहा के आया है. मराठीत सांगतो. उत्तर भारतामध्ये आपल्याकडे अंत्यविधी करण्याची 3 पद्धती आहे. एक दफनविधी, आपण मेल्यावर पुरतो. एक दहनिधी, आपण जाळतो. आणि उत्तर भारतामध्ये मोठं जर गंगेचं पात्र असेल तर प्रेत पाण्यात सोडतात. सदाव्रत नावाचा विधी, ती पद्धत होती. भयानक मोठमोठ्या लेखन. आताची आता सकाळी 4 वाजता मृत्यू पावलेला तरुण माणूस आहे. त्याचं प्रेत गंगेत वाहत वाहत इथं आलंय, आणि त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण, आपल्याला शिजून प्रसाद करायचा. कोणाला सांगितलं माहिती? शास्त्रीला. आयुष्यात झुरळ अंगावर उभं राहिलं तो थांबत नव्हता. आणि मेलेल्या माणसाचं मांडी कापायची विठ्ठलराव, साधी गोष्ट आहे का? मडेची प्रेताची मांडी. हो, आपल्याकडं पीएम करायला सुद्धा डॉक्टर कापित नाही. ते पाणी पेलेली माणसं असते पीएम करायला. ते कोण्या रंगाचं पाणी पिते आपल्याला काय माहित नाही, पण ते पाणी पिऊनच माणसं फाडीते. मेलेले इथं फाड इथं फाड. पीएम करावं लागतं ना अधोगती मृत्यू झाला की. शास्त्रीय मड कापायचंय, प्रेत कापायचंय. त्याला माहित होतं काम नाही ऐकलं की महात्मा जाऊ देत नाही खाली. किंवा आपल्याला कापल्याशिवाय राहणारच नाही. भेद 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 शास्त्री गेलं, मड वहड आणि मांडीचं मांस कापून बांधून आणलं चव. तोरक चूल पेटेली, त्याच्यावर गाडगं टेकलं, पाणी टाकलं, दाल दो बोले अंदर. माणसाचं मांस. चमत्कार नाही, साक्षात्कार. वारकरी संप्रदायात चमत्कार नसतो, साक्षात्कार असतो. आणि चमत्कार कोणात असतो माहितीये का? भिकार चोड देव आहेत. हे भिकार चोड देव आहेत ना, हे ढवळे लिंब खाय. काय काय देवायला ढवळे लिंब आवडते. हो, कोंबडीचे लेकरं आवडते, म्हणजे कोंबडे आवडते. काही काय देवायला शेळीचे पोरं आवडते. हे भिकार चोट देव. याच्यात चमत्कार असतो, इकडं साक्षात्कार आहे. डाल दो बोले अंदर. येऊन या काळ बैसला शिवसासा. टाकून दिलं जाळलं. पांगरा नावाचं एक झाड असतं, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात काय माहिती. त्याची पंतराळ करत असते. पळसाचं झाड वेगळं, केळी म्हणजे रंभा ते झाड वेगळं, आणि पांगरा नावाचं एक झाड आहे, त्याच्याही पानं पंतराळ करण्याची पद्धत होती. आजही करतात. आता प्लॅस्टिक आल्यापासून ते जरा कमी झाले. अजूनही काही लोक त्या पंतराळ्या आणतात. प्लॅस्टिक मुक्त भारत. फक्त कागदाव. बंदी फक्त गोरगरीब दुकानायला. ढवळ्या कपड्यावाल्याच्या जवळचा असला की त्याला नाही बंदी. ढवळ्या कपड्यावाले कळाले ना तुम्हाला? त्याच्या जवळचा दुकानदार असला की काय नाही, त्याचं दुकान प्लॅस्टिकचं असू द्या तरी काय. मोठ्याच्या संगतीत राहिलं की सगळं निघून जात असतं. पळसाच्या पानाचं महत्व फार मोठं आहे. जेव जा कधी कधी श्रावण मासात त्याची पंतराळ करून. तुमच्या परिसरात कुठं केळी असतील तर येता येता गाडी उभी करून 10-5 पिलाची पानं खाली जे असतील ते पिल असतून, पिलच म्हणतात का तुमच्याकडे, त्याची 5-50 पानं आणले तर आठवडाभर खराब होत नाही. जेव जा त्याच्यावर. त्याच्यावर जर गरम भात ठेवला तर तितकी जागा काळी होती. पण काळी झाल्याच्या नंतर त्या केळीच्या पानातल्या शिरातलं द्रव भातात उतरतय, आणि तो भात खाल्ल्याच्या नंतर महाराज अश्विनी कुमारांची कृपा आहे, तुमच्या पोटातले काही आजार दुरुस्त होतात. केळीच्या आणि पळसाच्या पानाचा द्रव मध्ये जावा. इतक्या वनस्पती आपल्या भारत देशातल्या पोट आहेत, इतक्या पवित्र आहेत. पण आपलं काय झालंय, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला आपलं आवडतच नाही. आपले कवा पुत्र दुसरीकडेच फिरतात. विठाला
3 पंत्राळ केल्या. एक स्वामी रामांना टाकली शंकराचार्यांना, दुसरी स्वतःला टाकली आणि त्या शास्त्रीला विचारलं तुला जेवायचं? ते म्हणलं बापरे, माणसाचं मांस. मग अशी बैठकीत बोलून गेलो, या पवित्र भारत देशातला, या पवित्र महाराष्ट्रातला मुस्लिम समाजाचा माणूस सुद्धा वानर खात नाही. इतकं तर माहिती ना तुम्हाला. पवित्र महाराष्ट्रातला मुसलमान सुद्धा वानर खात नाही. मग शास्त्रीनं माणूस कसं खायचं? शास्त्री येतो, शास्त्री पत्रिकेवर टाकाय पुरता नाही, अभ्यास करून झालेला शास्त्री. फक्त राग कशाचा आहे? फुगीर म्हणून. आपल्या संप्रदायात फुगीरपणाला किंमत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भारतीय. प्रांजळपणा असला पाहिजे आपल्याकडे, मोकळेपणा असला पाहिजे. देखावा नाही चालत आपल्या संप्रदायात. वा. स्वामी रामांनी विचारलं आपको नाही होणार? मराठीत सांगतो, तुम्ही जेवणार? हो. महात्म्याचा प्रसाद आहे, मी नाही टाक. ते म्हणलं माझ्या हातानं माणसाची मांडी कापून आणली. तू काही आण म्हणले, पण महाराजांचा प्रसाद मी नाही टाकला. तू हवी हात कापून टाकला असला महाराजांनी सांगितल्यावर, तर त्यानं वारड्यावर खाणारच. महाराज इतक्या अधिकाराचे. ते म्हणला जिथं शंकराचार्य जेवायला बसले तिथं आपली काय कथा? आपली कथाच काय? आपली कथा काय? नवरदेव भाकरीन पिठलं खालाय आणि सोकोने म्हणला मला गुलाबजामुन पाहिजे. नाही रुमने आणायला पाहिजे का? नवरदेव पिठलं भाकरी खाला आणि संघ येणारा उचल्या, म्हणजे टावेल पण नाही तोंड पुसायला. कव्हा बायकोच्या साडीच्या धुडक्याला आंघोळ केल्यावर तू तर पुसितो, आणि ते म्हणला मला गुलाबजामुन पाहिजे. सुंबळ्याच का रे, नालाय का? नवरदेव पिठलं भाकरी खालाय. जिथं शंकराचार्य जेवायला बसले तिथं याची काय कथा आहे? याची कथा काय? नवरदेवाची माय वरमई मंडपात भोईला बसली, चटईच नाही. नवरदेवाची माय म्हणजे वरमईत ना तुमच्याकडे म्हणते पिठलराव, ती अंतरायला नसल्यामुळं तशीच मातुड्यात बसली. आणि त्याच्या गड्याची बायको लग्नात आल्यावर उभीच राहिली. ती म्हणली बाई मै साडी खराब होईल. 9 तास ताटली आणि ताठून 10व्या तासात नेली. आगाऊ पण आहे ना आपली ही. कोरडी टेक झाली आपल्याला, कोरडी टेक. ते म्हणला गडे आपण वेड्यावानी करू नये. शंकराचार्य जेवायला बसले, आपणही बस, हमें भी भोजन पान आहे. बैठली. ए ला कुछ तो कुछ पकेवाला आहे ला. ते म्हणलं मला नाही आणता यायचं, लय गरम येते. जे महात्मा होते एका पाषाणावर बसलेले, ज्यांच्या भेटी करता शंकराचार्य स्वामी राम गेले. महाराज ते महात्मा स्वतः उठले आणि इस्ते इतकं तापलेलं गाड यानं त्याच्यात काय टाकलं होतं माहिती? मेलेल्या माणसाच्या उजव्या मांडीचं मांस टाकलं. हातात काही न धरता तसंच तापलेलं गाडग हातात धरलं. शास्त्रीला घाम आला. अरे बाप रे म्हणले, तळ हात किती जळाले असतील. कोण लोक आहेत ती? काय लोक आहे? आपण काय डोकं लावायचं त्या लोकांना? आणि तसंच मडकं धरलं. देवादिदेव भगवान विश्वनाथ, भगवान शिवजींचं मंदिर होतं आणि शिवजींच्या मंदिराकडे ते गाडगं केलं. प्रभू पाहिये प्रसाद, पाहिये प्रभू प्रसाद पाहिये. पूर्वेकडे तोंड केलं तर तीर्थराज पवित्र तीर्थ वाहत होतं. आपण जिला गंगा म्हणावं असं 350 तीर्थापैकी एक तीर्थ वाहत होतं. लगेच समोर गंगेकडे माई, अनंत पाप्यांचं पाप धुणारी माई, माई तीर्थराज पायी प्रसाद. आणि त्याच्यानंतर 12 वाजून गेलेले होते. सूर्य डोक्यावर आलता आणि गाडगा असं धरलं, हे प्रकाश देवता दिवा करा, पायी प्रसाद पायी 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 प्रसाद पायी. असे 10-11 प्रसंग आहेत, पण एकच सांगतो पुन्हा. आणि त्याच्यानंतर गाडगा असं जवळ धरलं.
यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी महात्मे सप्रसाद पाहिये. आणि मग पात्र जवळ घेतलं आणि स्वामी रामांच्या पात्रावर इचिलं. शास्त्री म्हणत होता, माणसाचं मांस कसं दिसत असेल बापा शिजल्यावर. आयुष्यात कधी झुरळ मारलं नाही म्या, आणि मला मेलेल्या माणसाची मांडी कापून मांस शिजवायची वेळ आली आणि आता ती पंक्तीला बसायची वेळ आली. कसं दिसत असेल काय. पण पुन्हा स्वतःच्या मांडीला चिमटा घेतला. चुलीत जाऊ बापा, इथं शंकराचार्य बसलेत, आपली काय कथा. ऐका परिवर्तन. शंकराचार्य स्वामी रामांच्या पात्रावर गाडगरी चिल्याबरोबर मांस नाही पडलं. शुद्ध गावरान तुपातील शुद्ध गाईच्या दुधातील खीर खाली पडली. स्वतःच्या पात्रावर टाकलं स्वामी रामांच्या. हे आचार्य, आपको होना है? जी हमें होना है. काय सिद्ध पुरुष असतील महाराज, काय सिद्ध पुरुष असतील. जेवण वगैरे सगळं आटपल्याच्या नंतर त्या शास्त्रीनं महाराजांना विचारलं, महाराज मी माझ्या हातानं त्या प्रेताचं मांस कापून आणलंय, याच्यात खीर कशी तयार होती. कहा मिले आपको प्रेत, कहा मिला था. तुला मड कुठं भेटलं होतं. चलो आप देख लेंगे. तर त्याच जागेवर मड थांबलेलं होतं. कुठंशी कापलंस तर मांडी कापलेलीच नव्हती. मांडी कापलेलीच नव्हती. कल्पनेची बाधा न हो कवने कारी. या येडपाटाला ज्ञानाचा अभिमान झाला, मी शास्त्रीयाचा अभिमान झाला. ही कल्पना होती महाराज, मी फक्त प्रेत कापले. काय पुरुषार्थ आहे साधूचा. महाराज या टोकाचं वागणं ज्या संतांचं आहे, आचार्यांचं आहे, ज्या शंकराचार्य स्वामी रामांचं आहे. शंकराचार्य जिथं वागतात ते साधू किती अधिकारी असेल, पण सज्जनांनो आयुष्य संपल्यावर त्या दोघांना थांबता नाही. तर व्यंकटरावांची काय कथा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आपण या महाराजाच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची जरी बरोबरी करू शकतो का. मी पण नाही नाही. मग त्या लोकांना जावं लागतंय. तुमची आमची काय कथा आहे. एकदा रानोबा नावाचे वारकरी बाजेवर बसले. बा तुमच्या गावच्या वारकऱ्याचं चरित्र सांगतोय.
रानोबा नावाचे वारकरी. ते वारकरी असं बाज कळतील तुम्हाला, बाजावर बसले, पडलेले होते असे. मुलाला आवाज दिला, बाळा जी. मुलगा जी म्हणत होता. बापानं आवाज दिल्याच्या नंतर ज्याचा मुलगा जी म्हणतो त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. बापानं 7 ठाका मारल्यावर बी पोरग बोलत नाही. बंगल्यात राहिला तरी बापान म्हणायचं मसन वाट्यात इकून जळायलो. इथं स्वर्ग आहे, इथं स्वर्ग आहे. दिमाग करायचाच नाही. घरातली लोक ऐकत नाहीत, त्यानं म्हणायचं मी मसन वाट्यात राहिलो. आणि घरातली लोक जर इज्जत देत असतील तर समजायचं मी स्वर्गात राहिलो. कशाला लांबच इचकिता इचू निघत असते, कुठं बी हात घाल जाऊ नका. जी बाबा मला उठून बसव, वय झालत. मानाखाली हात घातली, टेकन दिलं, वडिलांना बाजार उठून बसिलं. झोपड्यामध्ये लाकडाच्या कडेला बाज लावलेली होती. साळीचं तनस कळतं ना तुम्हाला, वरच्या साळी काढून घेतल्या की ते खालचा त्याला तनस, तुमच्याकडे काय म्हणते तनस, त्याची एक उशी केलेली होती. ती उशी वडिलांच्या गरिबी होती महाराज, गरिबी. पाठीला ती उशी दिली, टेकन देऊन बसले. मोठा कपाळ भरून, आपल्याकडे जे जुना रुपया होता का, जुना आता लय बारीक निघला, जुना रुपया होता ना, जुना रुपया मोठा, तेवढा बुक्का लावलेला होता कपाळाला. इतका मोठा भारदस्त वारकरी. काय बाबा, काही नाही, बाईला बोलव. आता बाई कोण घरात होती, सून होती. ते एरवी सुनाला सुनबाई म्हणत होते, आज सुन शब्द काढलाय, फक्त बाईला बोलव. महाराज मुलाच्या लक्षात आलं, एरवी माझ्या बायकोला सुनबाई म्हणत होते, आज बाई कस काय म्हणते. पण जुन्या काळातली माणसं सात्विक होते, ती अशी फाटे फोडीत नव्हते. आवाज दिला, अग जी. बाबांनी बोलवलंय. सासऱ्याने बोलवलं म्हणलं की पदर घ्या. आधी होताच पहिला स्वतः, फक्त माग सरकाला असला तर थोडासा पुढे घेतला. कारण ती जी लुगडं नेसत होती का त्याला पदर होता. ती जी लुगडं नेसत होती का त्याला पदर होता. कधी कधी यायचे नवरे यायच्या लुगड्याला पदर दुकानातच कापून आणते, त्याच्यामुळे ह्या घेत नाही का. असते एखाद्याच्या बायकोवर त्याचं प्रेम असते, आपल्या बायकोला वज होईन जास्त साडीचं, त्याच्यामुळे ते दुकानातच कापून आणतो. असे बरेच बायकोवर प्रेम करणारे आहेत ना. निदान महाराजाईनं तरी बायकायला साड्या नेसू देत जावा. आणि घातलंच महाराजाच्या कीर्तनकाराच्या बायकोनं दुसरे कपडे, तर निदान त्याचा फोटो व्हायरल नाही केला पाहिजे. इतक्या तरी संप्रदाय सांभाळल्या पाहिजे. विठाला बाकीच्यांचं काय करायचं. पदर सावरला. महाराज पापण्यावरी करून आयुष्यात सासऱ्याकडे कधी पाहिलं नाही. पापण्यावरी करून आयुष्यात कधी सासऱ्याकडे पाहिलं. जी मामांजी पैसे नव्हते हो, पैसे नव्हते, पण ते स्वर्गात राहत होते. आपण ज्याच्या नाही त्याच्या मुंड्या मोडून पैसे कमवून फॉलोत अवलादी करता. याचे बांध कोर, त्याचे बांध कोर, इकडचा रस्ता तिकडं, तिकडचा रस्ता इकडं, त्याचे दगड इकडं, हे तिकडं, इकून बोराटीव पाय द्याला, तिकडं बोराट वाकली, इकून आऊत आणलं, त्यानं लांबून वळीलं, दुसऱ्या साली पुन्हा पलीकडं सरकिलं. इतके चुकीचे काम करून कोणाच्या उधाऱ्या द्यायच्या नाही, कोणाचं काही द्यायचे नाही, इतके पैसे अवलादीसाठी कमवायलं, तरी ते आपल्याला एका आवाजात ओ देत नाहीत. म्हणून आपण नरकात येतो, म्हणून आपण मसन वाट्यात येतो. महाराज झोपड्यात राहणारा वारकरी, पण जी मामांजी शब्द निघला, जी 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 जी. सासू सासऱ्याची संपत्तीच्या बायका खात्यात ना, त्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे. ज्या सासू सासऱ्यानं आपली संपत्ती कमवली आपल्यासाठी, त्या सासून थिगळाचं लुगडं नेसलं, नवे लुगडे नेसले नाही. सासऱ्याने धोत्राला गाठी बांधल्या आणि आपल्यासाठी संपत्ती कमवली.
त्या सासू सासऱ्याला नरम चपात्या नरम भाकरी देत जा, तुमच्या हाताला इचू डसू देत जा, तर तुमची लेकर निदान उभ्यानं का होत नाही, तुमच्या थोतरात पाणी ओततेन. या सासऱ्याची संपत्ती हिसकून घेऊन जर तुम्ही त्याला भाकरी नाही दिल्या ना, तर तुमचे पोरं झोपीत कार्या टाकतील अंगावर अशा आणि वरून घासलेट ओततील. कशाला कीर्तन ऐकायचे? तुम्हाला वाटतं का आपण अशा चुका केल्यावर आपल्याला मोक्ष आहे? कची धड नाही त्याची परत पुसशी काय. रक्ताच्या नात्यात ज्यांना नीट वागता येत नाही त्या हरामखोरांना, त्या भडव्यांना, त्या नालायकांना, त्या स्त्रियांना देवापाशी जागा नसते. विठाला जी मामांजी जी जी शब्द वापरलाय, लाख रुपये तोळा भेटला तरी विकत भेटायचा नाही. काय जी शब्द आहे महाराज, आदरयुक्त शब्द आहे आपल्या संप्रदायात. जी शब्द जी जी मामांजी. बाई बसते का बाजाव? सासऱ्याच्या बाजाव मोबाईल आहे पाहू नकोस. विडाला मला काय नाही, कॅमेरा चालू आहे, सगळा महाराष्ट्र पाहिलाय. झोपीत डोळ्यावर घेऊन झोपायचं, रात्रभर तेच पाहायचं, पण कीर्तनात नाही पाहायचं. यमलय हानीन बर का. विठाला कीर्तनात मोबाईल पाहायची परमिशन असती तर मी 2-3 कोटीचा घेतला असता. गळ्यात शपथ, माझ्याकडे का पैसे नाहीत का? आणि ते बी मी असा गळ्यातच बांधला असता. तुम्ही बी पाहन माझ्याकडे तोंड करून एक बांधला. पण संप्रदायात परमिशन नाही ना मोबाईल पाहायची, म्हणून तो बारीक साखी शकतो. नाही तर मोठा न घ्यायला काय झालं मला, हे अशी माळी घालीन मी मोबाईलच्या. चला नको दा, आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातोत महाराष्ट्रात. कशी बसल सासऱ्याच्या बाजा? नको. वा डोळे भरून आले हो सासऱ्याचे. सुनबाई शब्द नाही वापरला. बाई हे माय माय प्रश्न ग महाराज, आदर कसा अपमान करावा. चळचळ कापत बाजाच्या ठाव्यावर बसले, कोपऱ्यावर. गात म्हणतो आपण त्याला, आडव्या गातावर. हे आज 10-11 वाजता माझी कंबर धुतलीस तो? हो मामांजी, मी धुतली तुमची कंबर. येऊन या काळ बैसला शिवसासा. सासऱ्याला बाथरूम झालती तो. म्हाताऱ्याच्या पोरानं पाणी टाकलं, खांदा धरला, सुनानं भरक धोतर काढून टाकलं आणि सगळी इथून तर इथपर्यंत शरीर दोन्ही हातानं चोळून धुतलं आणि दुसरं धोतर गुंडाळलं आणि मग मुलांना बाजारात आणून टेकलं. सासरा सुनाल म्हणतो, बाई तर माई कंबर धुतली? जी धुतली. बाई तुला मळमळ झालं नाही? तुला किळस आली नाही? नाही. खोट आहे बाई. बाई खोट. ते सासरा काय तुमच्या माझ्यासारखा ममुल्या सासरा नव्हता. पंढरपुरातल्या मालकाचा भक्त आहे. हा असू द्या गरीबी, पण पंढरपुरातल्या मालकाचा उपासक आहे. नाव रानोबा आहे. माय या देशामध्ये 3च बायकांना किसळ येत नाही. लेकरानं जर संडास केली तर लेकराचं कंबर धुता असताना माईला किसळ येत नाही. किसळ शब्द कळतो ना, घाण वाटत नाही. आणि परिस्थितीनं नवऱ्यावर जर वेळ आली तर बायको नवऱ्याची कंबर धुता असताना किळस मानित नाही. आणि बापावर जर प्रसंग आला आणि कोणी नसेलच तर ज्याच्या पिंडापासून आपला जन्म झालाय, मुलगी सुद्धा बापाची कंबर धुता असताना किळस मानित नाही. बघा, चौथी स्त्रीच नाही. तू तर सुनेस माझी माय, तू माझी सुनेस आणि तू खोटं बोलतीस. तुला किळस आली नाही. तू फक्त
तुझ्या नवऱ्यानं माझ्या मुलानं तुला चांगलं म्हणावा याच्या करता माझी कंबर धुतलीस. नाही मामांजी, माफ करा, मला कोणी चांगलं म्हणावा याच्या करता मी कंबर नाही धुतली. मग बाई, मी पांडुरंगाचा उपासक आहे, मी पांडुरंगाचा उपासक आहे. त्याच्या पायाची आण घेऊन सांगतो, चौथी जगात स्त्रीत नाही किसळणं करणार. ऐका ना म्हणे मामांजी, मी सुद्धा त्याच मालकाच्या पायाची आण घेऊन सांगते, मी तुमची कंबर धुताना मला किळस वाटली नाही. खोटं बोलू नकोस सुनबाई, खोटं बोलू नकोस माय. ऐका मामांजी, तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा समजिलच नाही, तुम्हाला बाप समजिल. तुमची कंबर धुताना बाप समजून कंबर धुतली, स्वतःला मुलगी समजले. दोन्ही हातात घेतले हो, सुनाचे दोन्ही हातात घेतले आणि 80-85 वर्षाचं म्हातारं सुनबाईच्या हात कुरवाळीत होते. बाई, या हातानं सासऱ्याला बाप समजून सासऱ्याची कंबर धुतलीस. बाई, तुझ्यावर जर वेळ आली तर पंढरपुरातला वाकण, तुझ्यावर जर वेळ आली ना तर पंढरपुरातला वाकण. तर पंढरपुरातल्या मालकानं 27 दिवस लुगडं नेसलं सची, 27 दिवस लुगडं नेसलं, मोठं कुंकू लावलं, लाल बुंद पातळ नेसलं, सर्व अलंकार घातले. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वैली उघडादार हाका मारी, वैली उघडादार हाका मारी, वैली उघडादार हाका मारी, वैली उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. वैली उघडादार हाका मारी, वैली उघडादार हाका मारी, वैली उघडादार हाका मारी, वैली उघडादार हाका मारी. जगाच्या बापानं लुगडं नेसलंय 27 दिवस. माय कदरती हो, माय कदरती. पोरीचे 1-2 बाळांपण करायला माईला काय वाटत नाही. 2-4 बाळात पण झाल्या माय पण म्हणती एखादं सासूल करायला लावून, माया जीवाचा पोत्रा झाला कोरक मीच बाळात येतो. माय माय विठ्ठलराव, माय कदरती. जगाचा बाप आहे. 27 दिवस लुगडे धुतले, 27 दिवस लेकराचे बाळांते धुतले. त्या लेकराचं नाव होतं कर्ममेळा. काय लेकरू असं नव्हतं. आम्ही एका घरी गेलो, लेकर पाया पडायला आणले हो बारकाली. ते काही पाय पडत नव्हते, पण त्याच्या घरच्यानंच मुंडके दाबले आमच्या पायावर. पोरीचे होते ते, आणि मग त्याच्या सुनायचे पोर, ते तर मुंडक दाबल्या बी पाय पडणार नव्हते. पण माझ्या मागून एक जण उभा होता आणि त्यानं 10-10च्या नोटा टिकून दाखिल्या, बडा पाया देत होते. तेव्हा ते पाया पडले. पाया पडल्याच्या नंतर आम्ही तिथं बसलो थोडा वेळ. काय चहा, दूध, कॉफी, ग्रीन टी काय असेल ते सगळ्यांनी पिली. निघाल्याच्या नंतर म्हणलं, माय बुट कुठे? तर दोन्ही नातवाईनं बुटाला दोऱ्या बांधून हौदातलं पाणी हौदातलं पाणी शेंदित होते पोरं, बुटाला दोऱ्या बांधून. ते कोणाचे लेकरं? आपले श्रीमंताईचे. महाराज रानोबाला नातू झाले. या नातवाच्या बाबाचं नाव होतं चोखोबराय. त्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. कसा आहे कर्ममेळा? झाल्या पंढरपुरातल्या मालकानं हातात घेतलाय आणि जिबीचा शेंडा असा चूट 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 धुतला पण नाही बरं कर्ममेळा. आंघोळ नाही घातलेली. आईच्या पोटातून जसा जन्म झालाय तसंच भरक.
आणि जिबीचा शेंडा असा चुटचुट करतो म्हणून तसं भरकस तोंड स्वतःच्या कानाला लावलं तर त्या जिबेच्या शेंड्यातून विठ्ठल नाव येत होतं. नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम उपजताची कर्म मेळा उपजताची कर्म मेळा उपजताची कर्म मेळा उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा 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 वाचे विठ्ठल उपजताची कर्म मेळा विठ्ठल सावळा वाचे विठ्ठल झाल्या झाल्या भगवंताचं नाव काय पोरगा असेल पण राजू आयुष्य संपल्यावर कर्म मेळाला थांबता आलं नाही. किती मोठा कर्म मेळा किती मोठा. महाराज चोखोबाराय सोयराबाई विटेवरचे मालक आणि विटेवरची मालकीन हे 4 जण जेवायला बसले आणि 4 जण जेवायला बसल्याच्या नंतर कर्ममेळा दूर होता आणि जेवा म्हणल्याच्या नंतर आईला कसं खावाटन बापाला कसं खावाटन पोरग उपाशी. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं सोयरा खा ना जी. नुसता ते दैन भात असा कालीत होते वरी हातात नेत आहे. देवाच्या लक्षात आलं कर्ममेळा तिकडे. ए बाळा इकडे कर्ममेळा मांडीवरी. पंढरपुरातल्या मालकानं कर्ममेळ्याला मांडीवर घेतलं आणि दही आणि भात कालवला आणि त्याच्या तोंडात 4 वेळेस असं बोट 5 बोट भात तोंडात आणि त्याच्या जिभेची ओठाची चिटकलेली लाळ पंढरपुरातला मालक बोट चुकीत होता. पंढरपुरातला मालक चोखोबारायच्या मुलाच्या तोंडातले बोट देव चाटायचा. देव गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही. ते बोट चाटताना पाहाला पैठणचे मालक होते. एक जण म्हणले चोखोबारायचा काळ 700 वर्षापूर्वी आणि पैठणच्या मालकांचा काळ 400 वर्षापूर्वी. मी म्हणलं सुंबळ्या हे टाइम तू लाव हे टाइम तू लाव भंगिऱ्या. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे काय माणसं होते का? हे पाहाला पैठणचे मालक होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवी पंढरीनाथ त्याचे घरी. नुसता जेवत नव्हता तर कर्ममेळ्याच्या तोंडातली बोट चाटत होता. भरकी दही भाताची बोट चाटत होता. कर्ममेळ्याचा अधिकार किती असेल मा. ज्या सासऱ्यांना आशीर्वाद दिल्यावर देव लुगडं नेसून सुनाचे कपडे धुतोय त्या सासऱ्याचा अधिकार किती मोठा असेल. ज्या चोखोबाराय करता मेलेली जनावर जगाच्या मालकानं कमरेला दोरी बांधून वडावा त्या चोखोबारायचा अधिकार किती मोठा असेल. पण आयुष्य संपल्यावर तिघालाही थांबता आलं नाही. त्यांच्या पण उशाला काळ बसलाय. व्यंकटरावांच्या बसेल काही नवल नाही म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. येऊनिया काळा बैसला जीवसा येऊनिया काळा बैसला जीवसा येऊनिया काळा बैसला जीवसा येऊनिया काळा बैसला जीवसा
80,000 बायका असताना सीतेकडे का वाईट दृष्टीनं पाहिलं? वारकरी संप्रदाय आचरणशील लोकांना मानतो. एखाद्या महाराजाला प्रचंड अभ्यास असेल, लोक त्याला मानित असतील, आणि त्याच्या अंतःकरणात जर एखाद्या स्त्रीविषयी वासना असेल, तर त्याच्या पाया पडल्यावर आपले संसार खालून जळत येते. विठ्ठलराव आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तर चालेल, आपल्या संप्रदायात पक्वात कमी वाजिता आला तरी चालेल, आपल्या संप्रदायात कमी स्वरा असला तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगातली जी स्त्री दिसन तिला माय म्हणतो तो एक नंबरचा महाराज. आचरणाला किंमत आहे, आचरणाला. रावणाचं थोडस आचरण मातीत गेलं, नाही तर रावण विद्वान होता, विद्वान. हे टपराचे विमान तयार करणारे मी बरेच लोक पाहिले. हे टपराचे विमान, पुष्पक विमान एकाही आपल्या सायंटिस्ट म्हणते ते. अरे आकाश बरोबर शब्द आहे ना इंग्रजी. शिक्षण कमी असल्यामुळे जास्त इंग्रजी येत नाही. अरे पाटील बरोबर आहे ना, सायंटिस्ट आहे का नाही. जाऊ द्या, चुकलं तरी मी काय येरीच अज्ञानी, मला कोण हसणार. आपलं शिक्षणच कमी, इतकं काय ताण. शास्त्रज्ञ टपराची विमानं तयार करतील, पुष्पक विमान नाही करता येत. रावणाकडं तत्वकुंभ नावाचा एक विद्वान होता. ते बिना राखेल, बिना पेट्रोल, बिना डिझेलचं चालणारं विमान, त्याचं नाव आहे तत्वकुंभ. अशी 14 विमानं तयार केली. 14. महाराज एका पवित्र साहित्यिकानं 900 पानाचं पुस्तक लिहिलं. त्या विमानाचा आवाज कसा होता, ते विमान कसे वाजत होते, ते कुठं उतरत होते, त्या विमानाचे चालक कोण होते, त्या 900 पानाच्या पुस्तकात. आता तुम्हाला वाटत असेल विमान 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 विमान, हे पूर्वीपासून आहे. आता एखादा महाराज विमानात बसला, मला उद्या जायचं वाटतं, हे सोडणार आहे, त्याने बोली केली मला सोडतो हैदराबादला म्हणून. त्याच्यामुळे तर मी कीर्तन घेतले. मला काही इतका नाद नाही आगाव फिरायचा, एकच बायको येईल, कशाला आगावपणा करायचा. दम खाईन दम. 6,000चं डिझेल जाळून माझ्या भेटीला आली. काय करा. लगेच विमानतळावर गेला की फोटो काढायचा की मी विमानतळावर. अरे टपरे विमानात बसायला सुबळे. या भारत देशातले महाराज पुष्पक विमानात बसत होते. तुझं चित्रकुटीहुनी येवोनी, मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंग जाता विमानी, म्यारे म्यारे प्रार्थोनी पुशिले. शबरी विमान थांबित होती. शबरी मुनिश्री शरभंग विमानात जात होते. हे देवांचे विमान. रावणानं स्वतंत्र 14 विमान तयार केले. त्याच्यातले एका विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. या विमानात रावणानं आतापर्यंत कोणालाच बसू दिलं नव्हतं. त्याच्यात फक्त सीतेला बशिलं, आपली होईन म्हणून सीतेला बशिलं. तर सीताई साहेब त्या विमानात बसल्याच्या नंतर त्रिजटा हसू लागली. तर सीतेनं त्या राक्षसनीला सांगितलं, बाई मला उचलून विमानात टाकलंय, मी आता मनानं खाली उतरते, पुन्हा मनानं तुम्ही म्हणताल त्याला विमानात बसते, पण मला एकदा त्रिजटेला बोलायचं. त्रिजटेला बोलायचं असताना झाडाच्या आडंगी पलीकडे गेल्यानं सांगितलं, त्रिजटे तू का हसलीस? तिनं सांगितलं, राम जिवंत आहे. त्रिजटेन सीतेला सांगितलं, राम जिवंत आहे. कशामुळे म्हणली माहितीये का? रावणाकडे एक मायावी राक्षस होता. त्या मायावी राक्षसानं रामप्रभूचं डोकं तयार केलं, शिर तयार केलं आणि कापून एका ताटात टेकलं. त्याचं रक्त खरं वाहत होतं. शिर कसं होतं? विठ्ठलराव खोटं होतं, ते खोटं शिर होतं रघुनाथराव, खोटं, पण त्याच्यातलं रक्त मात्र खरं दिसत होतं. म्हणजे प्रत्येकाला वाटायचं खऱ्या रामाचं डोकं काप.
आणि म्हणून त्रिजटेनं सांगितलं, मला माहित होतं माझे काका रामप्रभूचं डोकं कापू शकत नाही, पण मला दुसरं एक ज्ञान होतं, माझा काका अति मायावी, म्हणून एखाद्या वेळेस रामाचं डोकं कापलं का काय, मला वाटत होतं रामप्रभू संपले का काय, पण सीते मैत्री नव्हती ती. मला आत्ता कळालं राम जिवंत आहे. कस काय कळालं तुला? हे विमान सांगते राम जिवंत आहे. मला नाही बोललं, तुला कस काय बोललं? विमान बोलत नाही. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळत आहे. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळतंय, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहे. असं विमान तयार करता येईल का कोणा? रावणाकडे 14 विमान होते, तत्वकुंभ नावा, इतका रावण श्रीमंत, प्रचंड शक्तिशाली रावण. आणि या रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्णाने एका वानराचा चुरा केला. असं ते दाबलं, कर 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 कर. आता हे रुमाला असा दाबल्यावर कसा गोळा झाला, असा त्या वानराचा गोळा होऊन गेला. गोळा गोळा, रक्त उडून गेलं, हाडाचा चुरा झाला, त्वचेचा चुरा झाला, मांस मज्जा तंतू चुरा झाला, आणि त्याचा गोळा तयार झाला. संदेश फेकून दिला. येऊन या काळ बैसला शिवसासा. त्या वानराचं नाव आहे गंधमादन नावाचं वानर. तो मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पक्षात ध्वज धरायचं, झेंडा धरायचं, धर्माची पताका धरीत होतं. ते इतकं चपळ होतं. त्यानं स्वतःच्या रक्ताचा रंग पांढऱ्या उपारण्याला दिला आणि त्याची पताका तयार केली. ती पताका उडून गेल्या. इतकं त्याचं धर्मावर प्रेम होतं, इतकं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावर त्याचं प्रेम होतं. आणि त्याला मारलं. त्यानं हजारो वानरांना वाचिलं कुंभकर्णाच्या पोटात, पण ते नाही वाचू शकले. त्याला मात्र कुंभकर्णानं असं धरलं कानातून बाहेर येत असताना आणि मारून टाक. त्या दिवशी एकाही वानराने पाला खाल्ला नाही. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं वारकरी. आपल्या कुळातला एक व्यक्ती मृत्यू पावला म्हणून सगळ्या वानरांनी दुःखवटा केला. दिवसभर युद्ध केलेली वानर तशीच पाणी पिऊन झोपली, नाही पाला खा. त्याच्यातल्या 5-4 वानरांच्या सोबत मारुतीराय असताना मारुतीरायला एका वानराने विचारलं, आपण खिन्नात? कारण एक आहे, माझा गंधमादन गेलाय, याच्याकरता तुम्ही सगळेच दुःखी आहेत, पण त्याचं शरीर सापडलं नाही, त्याचं पार्थिव सापडलं नाही, त्याचं प्रेत सापडलं नाही. मला याचं दुःख आहे, आणि ते जोपर्यंत सापडून त्याचा अंत्यविधी करत नाही तोपर्यंत मला समाधान नाही. आणि चला आपण फिरत राहू. वेळेच्या ठिकाणी सगळे फिरू लागले. फिरत होते, शेवटी कटाळले सगळे. रात्रीचे 2:30 वाजलेले. 2-2:30च्या सुमारास मारुतीराय फिरत असताना पाठीमाग कंटाळून गेले. पण आपला एक सदस्य आहे, आपला एक वारकरी आहे, तो हरवलाय, त्याचं प्रेत हरवलंय, ते सापडणं गरजेचं आहे. तेवढ्या अवकाशात मारुतीराय चालत असताना मारुतीरायच्या पायावर एक वजनदार वस्तू पडली. पण ती वस्तू दगड पडला असता तर स्थिर होता, दगड नाही. ती वजनदार वस्तू पडली, पण ती वस्तू अशी चळचळ 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 कापत होती. मारुतीरायानं खाली वाकले, ती वस्तू घेतली तर हाडा मासाचा गोळा होता. को भवा! त्या रक्तातून, त्या मासातून, त्या त्वचेतून, त्या हाडातून आवाज आला, मारुतीराय, मी गंधमादन, मी गंधमादन. वारवा, देव बरं करीन तुमचं. मी गंधमादन. तसाच रक्ता मासानं भरलेला गोळा स्वतःच्या छातीला लावला, हृदयाला लावला. बाळा, अजून जिवंत आहेस? हो. एक काम घेऊन आलतो मारुतीराय. ते काम राहिले. काय काम? मी याच्याकरता तुमचे पाय धरले होते. मला तुमच्या पायाच्या कृपेनं पंढरपुरातल्या मालकाचे पाय सापडतील. हरिप्राप्ती शिवपाय आणि धरावी संतांचे ते पाय. मला तुमच्या कृपेने देवाचे पाय सापडतील. आता मी माझं शरीर सदृढ असताना मालकांच्या लांब लांब होतो. शेवटी मी वानरांच्या कुळातलाय मारुतीराय. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या पुढे येऊन देवाच्या पायावर कसं येऊ? पण इच्छा होती एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवायची. हे डोकं चांगलं असताना तर नाही ठेवता आले. निदान या शरीराचा चुरा झालाय,
इतका गोळा तरी त्याच्या पायावर एकटा आदळा मारुतीराय, ही तुमच्याकडे माझी अपेक्षा आहे. आणि मारुतीराय शिबिराच्या जवळ गेली, राहुटी दिलेली होती. बंगला थोडाच होता राहणार, त्या बी सुग्रीवानं द्याल, त्या स्किंधेचा राजा त्यानं द्याल. त्या बिभीषण तर एकटाच आलता, त्यालाच पाणी प्यायला तांब्या नव्हता. तो मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या पक्षात एकटाच आला. जाहीर प्रगटन नाही, पत्रिका छापल्या नाही, पेपरवर बातमी नाही, पक्ष बदलला म्हणून कोणाला सूचना नाही, काहीच नाही. सरळ मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या पक्षात. फोटो नाही, कॅमेरा नाही, माणसं नाही, कार्यकर्ते नाही, कोणी नाही, एकटाच. सुग्रीवानं शिबिर दिले. तिथं जवळ आल्याबरोबर पाय वाजले मारुतीरायाचे. लक्ष्मण बाहेर आहे. लक्ष्मणाला झोपच नव्हती. अयोध्येतून बाहेर पडल्याच्या नंतर अयोध्येत परत पोहोचल्यावर लक्ष्मण झोपले. परत गेल्यावर लक्ष्मणजीनं पाणी पिले, परत गेल्यावर लक्ष्मण जेवले. तोपर्यंत लक्ष्मणानं पाणी नाही, जेवण नाही, झोप नाही. रामायण नीट वाचा किंवा ज्यानं चांगला अभ्यास केलाय त्याचा ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. नाही तर कसं असतंय, वह्या घेऊन रामायण लय लोकांना सांगत. काय सांगायचं बरं का, रामायण सांगायचं काय सुमळे काय तू काय आम्हाला बास ती वही. काय रामायणामध्ये अरुण नावाचा एक पक्षी होऊन गेला बरं का. तो भगवान सूर्यनारायणाचा सारथी होता बरं का. आणि काय अरुणाचं अनन्य साधारण महत्व आहे बरं का. तेवढ्यामध्ये लाईन आली, कूलर चालू झालं, वहीचं पान उलथलं. काय जटायू नावाचा पक्षी होता बरं का. मधले सगळे स्टेशन सोडून दिले आणि डायरेक्ट एसटी हैदराबादला गेली. हो, आणि अलीकड लग्न होते ना, त्या मधात बसलेले यायचे, हैदराबादला नेलं तिथं. हा सुमळ्या वाचून सांगायचं, असं वेडेवानी करू नको. आधार नसताना बोलणं चूक आहे. संप्रदायातल्या लोकांनी गाफील राहा कामा नये. आधार असून बोला, अभ्यास करून बोला, वाचून बोला. लक्ष्मणजी म्हणले, काय मारुती, हे हाडामासाचा गोळा. तुम्हाला जरी हाडामासाचा दिसत असेल तर लांबून याच्यातला ध्वनी ऐका. लक्ष्मणानं कान लावला लांबून, तर त्याच्यातून राम नावाचा ध्वनी निघत होता. चुरा झाल्यावर चुरा. काय वारकरी असेल कल्पना करा, काय वारकरी असेल, काय वारकरी. मग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी पायावर टेकला, पायावरला उचलला, हृदयाला लावला. महाराज साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, आमच्याकडचे देवानं डोक्यावर घेतलाय गंधमादन, डोक्यावर. आणि रात्री 2:30 वाजता देव नाचत होते. काय माझा गंधमादन. वंजळीत घेतला आणि डोळ्यातल्या पाण्यानं धुतलं. शेवटचं स्नान घातलं. देवाला सत्कारा करता एक हार आणला होता, पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासात असल्यामुळे सत्कार घेतला नाही. तो हार तसाच ठेवला. एका गंधर्वानं आणला होता आणि त्या हारावर गंधमादनाचं प्रेत ठेवलं. पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर त्याचा अंत्यविधी केला. पुन्हा समुद्र स्नान झाले आणि स्नान झाल्याच्या नंतर बिभीषणाला आवाज दिला, राजा जी, मला रावण मारायची इच्छा नाही. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. उदाहरण क्रमांक 3. किती मोठ्या लोकांना मारावं लागतंय, तिथं तुमची आमची काय कथा आहे. मला रावण मारण्याची इच्छा नव्हती, पण रावण सीतेला देत नाही आणि सीता नेल्याशिवाय मी राहत नाही. आणि रावण जिवंत आहे तोपर्यंत सीता देत नाही, म्हणून मारायचंय. पण रावण मारल्यावर मला लंकेतला सुतळीचा तोडा पण न्यायचा नाही, दाभण पण न्यायचं नाही, पोत शिवायचं. रावणाचं दाभण लोखंडाचं असेल का. रावणाचं दाभण कशाचं विठ्ठलराव, सोन्याचं. ज्याच्या इथल्या चुली सोन्याच्या, ज्याचे घर सोन्याचे, ज्याचे भिताड सोन्याचे, दाभण कशाला लोखंडाचं घेईल. दाभण सुद्धा न्यायचं नाही, सुई सुद्धा न्यायची. हे सगळं तुला देणार, पण एक भीक मागतोय. माझ्या गंधमादनाची समाधी तू राजा झाल्यावर सोन्याची कर. संप्रदाय किती मोठा आहे बुवा. पृथ्वीवर जितके देश आहे, त्या सर्व देशात पहिली सोन्याची समाधी कोणाची झाली असेल तर ती वारकऱ्याची झाली.
तो वारकरी गंधमादन नावाचं वानर, म्हणजे मेल्यावर बी त्याचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तर कलियुगात चोखोबारायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणून. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी आणि घेत चक्र पाणी पितांबरी. अजून काही पुरुषार्थ आहेत, पण आता बैल 2 आणि जमीन 300 एकर, इतकी कशी पाळी घालता येईल? मला 2 तासाचा टाइम, त्याच्यात सुरुवातीची रूपवाळी, नंतरची चाल, घिशाला किती येते तितक्यात आपलं आऊत आणायचं. किती मागायचे बैल आले की आपला बांध आला की वळीलं पाहिजे, दुसऱ्याच्या रानात घातल्यावर आणि न रुग्ण्याने तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. ठीक आहे म्हणले, संकल्प सोडा सोन्याची समाधी, आणि केली सुद्धा. बिभीषणानं समाधी सोन्याची पण केली. पण माझी एक शंका आहे, देवानं बिभीषणाला भीक मागून, कारण लंका देऊ केली ना, पुन्हा कशी घेता येईल? भीक मागितली कोणासाठी? एका वारकऱ्यासाठी. मग देवाला इतकं नाही करता आलं का त्याला जिवंत का नाही ठेवलं? जगाचा बाप असताना ज्यानं लंका राजा बिभीषणाला करता आलं, बिभीषणाला सोन्याचं गाव देता आलं, बिभीषणाला मागून सोन्याची समाधी केली गंधमादनाची. मला असं वाटतं इतकं न मागता त्याला जर जिवंत ठेवलं असतं तर काय हरकत होतं. पण वेळ संपल्यावर देवाला सुद्धा जिवंत ठेवता येत नाही. म्हणून ज्याची समाधी सोन्याची व्हावा, इतकी पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात इच्छा प्रगट करावी. आणि पुन्हा चिरंजीव माणसाला सांगितलंय, चंद्र सूर्य येतोपर्यंत तो मरत नाही. तुम्ही आम्ही मरके विठ्ठलराव, तुम्ही तुमच्या वडिलाच्या पुण्यतिथ्या किती दिवस करणार आहेत? तुम्ही आहेत तोपर्यंत. तुम्ही गेल्यावर तुम्हाला करता येते का? नाही. पण गंधमादनाच्या समाधीचा उत्सव चंद्र सूर्य येतोपर्यंत करता येतो. का? कारण बिभीषण मरतच नाही, तो अमर आहे, तो चिरंजीव आहे. महाराज चिरंजीवाकडनं एवढी व्याख्या केली, इतकं काम करून घेतलंय. मग याला चिरंजीव नाही करता आलं का मालकाला? नाही. का? आयुष्य संपलंय महाराज. जिथे गंधमादनाच्या उशाला काळ बसू शकते, तिथं तुमची आमची काय कथा आहे? म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येऊनिया काळ बैसला से उसा, देवनिया काळ बैसला शिवसा, देवनिया काळ बैसला सेवसा, की तो शिकैसा डोळे आता